नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक। आज दिनांक आहे 2 डिसेंबर 2024। आजच म्हणजेच 2 डिसेंबर 2024 रोजी YCMOU.digitaluniversity.ac या विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोंदणी कक्ष रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट मार्फत सूचनापत्रक क्रमांक 18/2024 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये काय काय गोष्टी सांगितल्या आहेत ते बघूया आपण। पॉईंट नंबर 1, विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयान्वये विद्यापीठाचे सूचनापत्र क्रमांक 15/2024 दिनांक 29 ऑक्टोबर 2024 नुसार, ठीक आहे, ॲन्युअल 29 ऑक्टोबर 2024 नुसार ॲन्युअल पॅटर्न शिक्षणक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत दिनांक 15 नोव्हेंबर 2024 पासून थेट बंद करण्यात येत आहे। ठीक आहे, बरोबर आहे। पुढचा पॉईंट नंबर 2 मध्ये काय आहे बघूया, नंतर मी स्पष्ट करेन। पॉईंट नंबर 2, काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटवर ॲन्युअल पॅटर्न शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेले आहेत, परंतु शिक्षणक्रमाचे प्रवेश शुल्क अद्यापही भरलेले नाही। अशा विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या विहित कालावधीत प्रवेश शुल्क तात्काळ भरून आपला प्रवेश निश्चित करण्यात यावा। दिनांक 5 डिसेंबर 2024 नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। तपशील काय पाहूया। ऑनलाईन प्रवेश शुल्क भरण्याचा कालावधी फक्त ॲन्युअल पॅटर्न विद्यार्थ्याकरता, कृषी शिक्षणक्रम, बीएड सेवांतर्गत व बीएड विशेष सेमिस्टर पॅटर्न वगळून उर्वरित सर्व शिक्षणक्रम। ठीक आहे, मुदत असणार आहे 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024, म्हणजे आजच 2 डिसेंबर आहे। आज 2 डिसेंबरपासून 5 डिसेंबर 2024 पर्यंत। पॉईंट नंबर 3, प्रवेश शुल्क भरण्याबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून खालील क्रमांकावर संपर्क साधावा। विद्यापीठाची हेल्पलाईन नंबर, पहिल्यांदा टेलिफोन नंबर सांगतो, पुन्हा मोबाईल नंबर सांगतो। टेलिफोन नंबरचा कोड आहे, STD कोड आहे 0253, पुन्हा नॉर्मल दूरध्वनी क्रमांक आहे, दूरध्वनी क्रमांक 1 आहे 22 30 580। थोडक्यात अगोदर काय करायचं, 0253 पुन्हा 22 30 580 लावून बघायचं। लागला तर ठीक, लागना गेला तर पुन्हा दुसरा नंबर लावताना सुद्धा STD कोड लावायचंच आहे 0253 22 30 106। दुसऱ्यांदा लागना गेला की तिसरा लावायचं, 0253 अनेकदा लावायचं, 22 31 714 लावायचं। पुन्हा शेवटी ही कोणतंच लागना गेलं तर 0253 आणि पुन्हा 22 31 715 कंटिन्यूमध्ये लावायचं, कंटिन्यू फोन करायचे। हे दूरध्वनी क्रमांक आहेत, त्याच्यामुळे STD कोड असतो याला। आता मोबाईल नंबर पण दिलेले आहेत। मोबाईल क्रमांक 1 9307 57 98 74, मोबाईल क्रमांक 2 9307 56 71 82, मोबाईल क्रमांक 3 92 72 04 67 25। ठीक आहे, दूरध्वनी क्रमांकावरही फोन लावू शकता, मोबाईल नंबरवर सुद्धा फोन लावू शकता। ठीक आहे। उपकुल सचिव, नोंदणी कक्ष, माननीय संचालक विद्यार्थी सेवा विभाग, माहितीस्तव व योग्य कार्यस्तव। ठीक आहे, तरी लॅटेस्ट नोटिफिकेशन आलेलं आहे, त्याचं पूर्ण स्पष्टीकरण सांगेन मी आता। ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जी 29 ऑक्टोबरला आपण परिपत्रक पाहिलं होतं विद्यापीठाचं, आपल्या चॅनलवर पण आपण घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं की ॲन्युअल पॅटर्नची जेवढे कोर्सेस आहेत, ॲन्युअल पॅटर्न म्हणजे एक उदाहरण देतो, BA ॲन्युअल पॅटर्न आहे, BCom ॲन्युअल पॅटर्न आहे, पुन्हा MA राज्यशास्त्र ॲन्युअल पॅटर्न आहे, ज्याची वर्षालाच परीक्षा होते। ॲडमिशन घेतली की डायरेक्ट वर्षाला परीक्षा होते। ठीक आहे, वार्षिक परीक्षा, युनिव्हर्सिटी परीक्षा होते। मग अशी जी BA BCom MA राज्यशास्त्र अशी जी ॲन्युअल पॅटर्नचे कोर्सेस आहेत त्यांचे ऑनलाईन ॲडमिशन करणे, तसेच ऑनलाईन ॲप्लिकेशन फीसुद्धा भरणं, या दोन्ही काम करायची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 होती।
तर ती 15 नोव्हेंबर 2024 संपून बरेच दिवस होऊन गेले. ठीक आहे, संपलं त्याचं काम. मग आता विद्यापीठानं काय केलेलं आहे की एक मुदत दिलेली आहे कोणत्या विद्यार्थ्यासाठी, ज्यांनी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत, ठीक आहे, म्हणजे फक्त ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि फीस भरायची राहून गेली आहे त्यांची. आता ॲप्लिकेशनमध्ये काय, फोटो अपलोड केलेले असेल, पुन्हा नंतर सिग्नेचर अपलोड केलं असेल, नाव टाकलं, नाव, गाव, पुन्हा नंतर शैक्षणिक माहिती, 10वीचे मार्क, 12वीचे मार्क्स, ठीक आहे, पुन्हा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, असं सर्व अर्जामध्ये माहिती भरलेली आहे. पुन्हा कोणत्या ह्याला ॲडमिशन पाहिजे, तो कोर्सचं नाव टाकलेलं असेल, स्टडी सेंटरचं नाव टाकलेलं असेल, असं सगळं ॲप्लिकेशन फॉर्म भरलेलं आहे. आणि फक्त आर्थिक अडचणीमुळे किंवा कोणत्याही कारणास्तव फक्त पैसे भरायचं राहिलेलं आहे, फक्त फीस भरायची राहिलेली आहे, फक्त फीस. अशाच विद्यार्थ्यांनी दिनांक 2 डिसेंबर ते दिनांक 5 डिसेंबर 2024 पर्यंत या 4 दिवसामध्ये 2, 3, 4, 5 या 4 दिवसामध्ये म्हणजे 5 डिसेंबर 2024 रात्री 11:59 अगोदरपर्यंत फीस भरून घ्यायचं आहे. फीस भरणं चालू केलेलं आहे. ऑनलाईन ॲडमिशन फीस भरून घ्यायची आहे. ठीक आहे. आता काही विद्यार्थी आहेत ज्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन केलेलं आहे, सेकंड इयरला त्याला ॲडमिशन करायचं विसरून गेलेलं आहे, कोणा राहिलं असेल. ऑलरेडी फर्स्ट इयरला YCMमध्ये ॲडमिशन असेल त्यांचं BAला आणि त्यांनी सेकंड इयरला जर त्यांनी विचार करत असेल की मी सेकंड इयरला तर फॉर्मच भरला नाही ॲप्लिकेशन, तर तुमचा ऑलरेडी फर्स्ट इयरचा फॉर्म त्याच्याकडे असतो, ऑनलाईनला असतो, तर त्यांनी सुद्धा ट्राय करून बघायचं आहे. सेकंड इयर थर्ड इयर दोन्ही विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, दोन्ही सेकंड इयर थर्ड इयर ज्यांनी ऑलरेडी BA फर्स्ट इयर झालेलं आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये BA किंवा BCom फर्स्ट इयर झालेलं आहे आणि सेकंड इयरला त्यांनी ॲप्लिकेशन बी दिलं नाही, फीस तर भरलीच नाही, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचे, एकदा आपलं PRN नंबर आणि आपली डेट ऑफ बर्थ टाकून ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या वेबसाईटवर जाऊन टाकून बघायचं आणि ती ओपन होते का बघायची. आणि जर ओपन झाली आणि जर सेकंड इयरला तुम्हाला फीस भरायला त्यानं चालू परवानगी दिली तर लगेच फीस भरून टाकून ॲडमिशन कन्फर्म करून टाकायचं. ठीक आहे, ट्राय करून बघायचं. ठीक आहे. बाकी जी नवीन ॲडमिशन करणारे पोरं असतील फर्स्ट इयरला, त्यांनी सगळं ऑनलाईन ॲप्लिकेशन भरलं आहे, त्यांची फीस भरायची राहिली असेल तर तेही भरू शकतात. ठीक आहे. थोडक्यामध्ये ज्यांचं कोणाचं ऑनलाईन फीस भरायचं राहिले की नाही ॲडमिशन फीस, त्यांनी सगळ्यांनी ट्राय करा. ठीक आहे. वेबसाईट बी सांगून टाकतो लगेच, ycmu.digitaluniversity.ac वर जायचं. होम पेजवर गेल्यानंतर उजव्या हाताला तुम्हाला ॲडमिशन म्हणून ही दिसेल, उजव्या हाताला दिसेल किंवा वरच्या साईडला दिसेल, वरच्या साईडला दोन्हीपैकी कुठं दिसेल, त्याच्या ॲडमिशनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारते. तुमच्याकडे ऑलरेडी युजर नेम पासवर्ड असेल तर टाका, नसेल तर तुमचा PRN नंबर टाका आणि तुमची डेट ऑफ बर्थ YY म्हणजे जन्मवर्षाचे शेवटचे 2 आकडे, MM म्हणजे जन्मवर्षाचे महिना आणि DD म्हणजे तारीख, अशा फॉर्मॅटमध्ये टाकायचं आणि लॉग इन करून बघायचं आहे. ठीक आहे. मग सर्व प्रक्रिया जर व्यवस्थित पार पडली तर तुम्ही फीस भरू शकता. ओके. तर ही काही आपले सबस्क्रायबर विचारत पण होते की तारीख वाढणार आहे, तर फक्त फीस भरायची तारीख वाढली आहे म्हणून मी त्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तुम्ही सुद्धा ज्या कोणते आपले मित्र, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कोणीही जे कोणी असतील, शेजारचे, महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले, विदर्भातले, पश्चिम महाराष्ट्रातले, कुठलेही आपले महाराष्ट्रातले जे आहेत आपले ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पटकन त्याला आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायला सांगा. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.